सर नमस्कार. नमस्कार. जरा मोठ्यानं बोला. नमस्कार. नमस्कार. मला तुमचं नाव, गाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव नंदकुमार विजय बन्ने, अच्छा. राहणार माणगाव, तालुका हातकंडी, जिल्हा कोल्हापूर. तुम्ही तुमच्या या ऊस पिकासाठी केरनचं मार्गदर्शन घेतलंय का सर? हो, घेतलं की. बरं, हे मार्गदर्शन घेऊन किती दिवस झाले 2.5 ते 3 महिने. आणि ही लावण किती दिवसाची आहे? लावण 9 महिन्याची. 9 महिन्याची. 9 महिन्याची लावण आहे. बरं, मला सांगा ही ऊसाची जात कुठली आहे? 265 आहे. बरं, ही वापरण्यापूर्वी तुमच्या ऊसाची काय अवस्था होती आणि वापरल्यानंतर काय काय झालं जरा सविस्तर सांगा. वापरायच्या अगोदर कंडिशन लईच वाईट होती त्याची. अच्छा. म्हणजे येईल का नाही लावण व्यवस्थित, जाईल का नाही, मला फाळा म्हणजे जाऊन मेंटेन होऊन मला काय राहील का नाही अशी कंडिशन होती. अच्छा. भरपूर म्हणजे जाणारे लोक नावं ठेवायचे, आता हे एवढं सगळं पीक केलं, त्याच्या अगोदर एक पीक होतं. अच्छा. त्या पिकामुळे मला ह्या ऊसाकडे लक्ष देता आलं नाही. अच्छा. तर त्या पिकाकडे बघितलं की माझी लावण मात्र होईल, अच्छा. म्हणून ते जरा दुर्लक्ष झालं. मग ते नंतर काढल्यावर केल्यावर एकदम म्हणजे लावण नाही तर लोक नावं ठेवायसारखी पीक होतं. बर. नंतर तर मग गुरु साहेबांनी गाठ पडलं, पवन साहेब गाठ पडलं, घेतला रिपोर्ट, म्हणजे औषध घेतलं, वापरलं. अच्छा. वापरल्यानंतर आता 2-2.5 महिन्यात, 2.5 ते पाऊण 3 महिन्यात भरपूर म्हणजे भरपूर फरक दाखवतोय. अच्छा. चांगलं. आळवणी घेतल्यानंतर महिन्याभरात तुम्हाला काय वाटत होतं? नाही, मी डाव फसला असं मला वाटत होतं. म्हणजे औषध वापरलं तरी पण इथं तुम्हाला रिझल्ट दिसला नाही काय असं वाटत असं होतं? वाटत होतं. खरं ते नंतर मला ते आता ही कंडिशन बघून समाधानकारक झालोय मी आता. हा, म्हणजे आता Best नेमका वाटलं. काय काय बदल झाला? अगोदरचा ऊस कुठला आणि नंतरचा ऊस कुठला? आता ह्यो सुरुवातीला अगोदरचा आहे बघा, ह्यो सुरुवातीचा ऊस हा. आणि ह्यो आत्ताचा. त्याच्यानंतर ह्यो सुरुवातीचा आहे आणि ह्यो आताच आलेला आहे. म्हणजे हात तुमच्या पलीकडच्या हातात आहे तो 9 महिन्याचा ऊस हा, आहे. ह्यो 9 महिने, हा ह्यो 9 महिन्याचा आणि ह्यो आता आता चालूचा 3 महिन्यात तयार झालेला हा ऊस आहे. ऊस आहे. तर एवढा मोठा फरक आपण बघतो इथं की कांड्यांची साईज, परत कांडीची जाडी कांडीची जाडी आणि परत मातीमध्ये काय बदल झाला सर? मातीमध्ये भरपूर फरक आहे. माती मोगदार पण आलाय मातीला. अच्छा. अच्छा. आलाय. म्हणजे आणि माती महत्वाचं विशेष म्हणजे हा. की जर खालीपर्यंत उकरून बघितलं हा. तर मुळी बारीक, बाकीच्या पिकाची मुळी अशी काळी दिसते, हा. तर ही जी मुळी असं पांढरी होत. अरे वा, म्हणजे पांढरी शुभ्र मुळी, म्हणजे राहिल्या पांढरी मुळी जी याला आपण म्हणतो महत्वाची मुळी, असे हा, ती पांढरी मुळी इथं जोरात चालू जरा आहे. जोरात चालू आहे. भरपूर जरा खाली जर काढून बघितलं असं की नाही, हा. अशी या मुळे असं बाकीच्या हे खोडवायचं असं मेल्यासारखं दिसते. अच्छा. तर ही जी जर बघितलं का हा. तर ते जिवंत तुम्हाला मुळी अशी पांढरी दिसणार, तुम्हाला काळी दिसणार नाही ती. अरे वा, म्हणजे फार चांगल्या लेवलला मुळ्यांची संख्या चालू आहे संख्या आता. चालू आहे. आणि आता मुळी बघा पण हे. चांगल्या जोरात चालू आहे. जोरात चालू आहे. बरं, आता हे वापरल्यावर तुमची ही रानात पाणी साठत होतं, त्याचा काय म्हणजे फरक पडला, म्हणजे पाण्याचा निचरा व्हायला लागला? निचरा होते बऱ्यापैकी. अच्छा. म्हणजे अच्छा. आता थोडं इकडं पाजलो पाणी, इकडं सरा बंद केल्या, इकडच्या पाजूस तर का म्हणजे ह्या सरीतलं पाणी निचरा होते. निचरा झालेला असतं. अरे वा, फार मोठ्या लेवलला मातीमध्ये बदल झाला मातीमध्ये तुमच्या, बदल झाला. आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतोय आता की ऊसामध्ये वाढ चांगल्या प्रकारे चांगली- वाढ आहे, चांगली. काळोखी चांगली आहे, पानांची रुंदी चांगली आहे आणि कांड्यांची साईज, कांड्यांची चांगली आहे. लांबी. भरपूर आता इथं बघा की आता एक 2 हा. या कांड्या, ही एक कांडी, म्हणजे 2 कांड्याची 1 कांडी तयार एक झाली. कांडी तयार झाल्या. बेस्ट बेस्ट. या ऊसाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हा. 13 कांड्या. हा, आणि ह्या ऊसाला 1 2 3 4 5 म्हणजे 13 उंची आणि तेवढीच आहे. 9 उंची महिन्याचा तेवढी. ऊस आहे 13 कांडीवर, आणि आणि 4 महिन्याचा ते 3 महिन्याचा ऊस आहे 4 कांड्यावर, पण उंची एक समान आहे. आपण इथं आता फरक बघतोय. हा. कांडी लहान असल्यामुळे उंची सुद्धा वाढलेली नाही. वाढलेली नाही. इथं नवीन आणि ऊस जो तयार झालाय, तो त्याच्या उंचीनं झाला आणि कांडी कमी कांडी आणि कमी, उंची तेवढी. उंची तेवढीच आहे. तेवढी. फार मोठ्या लेवलला बदल झाले तुमच्या शेतामध्ये सर. तुम्ही हे वापरून समाधानी आहे का? समाधानी पूर्णपणे. ओके. तुम्ही केरनला इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सर? 1% द्या, वापरा, रिपोर्ट चांगला आहे, रिझल्ट चांगला आहे. मी वापरले, तुम्ही वापरा, प्रगती करा. ओके ओके. तुम्ही केरनला ही जी मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचे केरनतर्फे आभार मानतो. धन्यवाद सर.